बाई झालं बाई एकदाच काम आवरून. लय कंबर दुखू राहिला आज, पाठण अशी दुखू राहिली, असं वाटू राहिलंय ना तर आता झोपावा तर डबल उठूच नाही बाई. आता मी आहे ना 5 वाजेपर्यंत मस्त झोपून घेते आणि मग उठले का मग मस्तपैकी चहा करते पेते मग काम आवरील. आई आई ग लय थकवा आला बाई. सारखं काम. कोण आलं? आले थोडासा डोळा लागला नाही तर कोण टपाला काय ना बाई. मेवण्या बाई बया दाजी बरं आहे का तू? हा बरे तुम्ही कश काय आले? कसे काय आले असं? हा अगं पायानं आलो. दाजी तुम्हाला तर नुसतं चेष्टा करायला पाहिजे बाई. अगं मग मेवणी पुढे गेलं का चेष्टाच करायला लागते बाई. अहो पायानेच आले पण म्हणजे मला असं म्हणायचं कश काय आले, काय काम काढलं माकडं असं? अगं मित्राचं लग्न होत हा या इड. हा का? हा इड कुठं? हा इड म्हणजे ह्या इकडं हा काळूबाई लॉन्सला. हा काळूबाई लॉन्स. ते काळूबाई नसलं होतं हा खाली. हा मग? बाया तिकडे लय लग्न होते बाई दाजी. मग जवळ आलो हा चाल मेवणीला येऊ भेटून. हा बया दाजी हा बाय काय तुम्ही दिसू राहिले आज. हा काय झालं? तुमचा तो शर्टन बिर्टन काय बाई कॉटनचा कपडा आहे, किती मस्त शर्ट आहे तुमचा वाला. अगं तुझ्या बहिणीचा पसंतीचा आहे तो. हा का? मग बया जसे काही नेवर देवर दिसू राहिले बाई ते तुमचा टिळान बिळान. हा त्या दिवशी आम्ही संगमनेरला गेलतो घेतला तो. हा का? चालू हा या ना दाजी या ना हा, बसा. बस बरं झालं तुम्ही आले. तुम्हाला पाणी देऊ का? पाणी नको आत्ताच उन्हातून आलोय. एक 5 मिनिटं बस. मग काय नाही बाई आताच काम आवरलं हा. आणि थोडीशी पडले होते तर डोळा लागला तेवढ्यात तुम्ही आले. काय पाहू राहिले दाजी? मा साडू कुठे गेला? तो रांग्या कुठे गेला? बया ते मा नवऱ्याला डायरेक्ट रांग्या म्हणता का, नावाने हाक मारिता का? किती गोड नाव आहे रंगनाथ. हा रांगनाथ. त्याला रांग्याच म्हणतोय मी. हा का? हा मापेक्षा लहान आहे ना रांग्या. हा हा आता आम्ही लहानच आहे. ती माई मोठी बहीण तुम्हाला देले, तुम्ही मोठे दाजी आहे माई. हा हा बर दाजी हं? तुम्हाला थोडं पाणी आणू का? पाणी आण थोडं आण. पाणी आण. हा. लई तापलं. हा लई तापलं? तापलं. काय तापलं? डोकं आंघोळ करते का? आता हा टाइम आहे का आंघोळीचा? नको. बरं आणते पाणी मग. आण. हा धरा बस दाजी. बस. हा दे. मग साडू घरी नाही का? नाही ना कंपनी जायला ना बाई. मग आता कंपनीतून का येईल? आता काय संध्याकाळी 9ला येणार डायरेक्ट. 9ला. हा तो तू एकटीच का? मग आता रोज नाही राहत का दाजी? मी काय बोल राहिले बाई. बरं झालं मी आलो उन्हाच्या टायमाला. हा मी बरं झालं आलो तू अक. हा बरं झालं आले. ताई बरी आहे ना? पोरं बरे आहे ना? खुशाल. हा आता मी आलो तू अक. हा म्हणजे पाहू जाऊन काय होतं मेवणी का काय भेटत काय नाही. हा काय भेटत? अगं म्हणजे तुम्हाला काय पाहिजे दाजी? काय नाही पाणी बिनी तर भेटलंय ना असं अपेक्षा ना आणतो. बया दाजी तुम्ही का काही लांबचे आहे का हो? हा तुम्ही माझ्या जवळचे, तुम्हाला पाणी नाही देणार का मी? बरं आहे का मग रांग्याचं कसं काय चाललं? हा? दही भारी पाणी गोड लागलं. आणि तुम्हाला जेवण खाऊन करू का दाजी? जेवलो मी. हा का? मग तिथं राजा राणीचं जेवण होत. हा का? हा लग्नात का? लागणार. असं मेवण्या बाई हा अगं तू त्या माग लय आजारी झालती. हा पाराशी वाळून गेलती. हा हा आता काय खाणं चालू आहे तुला असं ना? काय सारखं राहिली लागलं ना? असे काय करू राहिले तुम्ही? एका जागी बसा ना. तुम्हाला काय मुळ्यात बिळ्यात झालं काय? सारखे उठू राहिले तुम्ही. मुळ्यात नाही. मग काय होत अगं? हा मुळ्यात नाही झालं. हा हे गरमात झालं खालून. फक्त आग व्हायला लागली. आग
आता पाय बरं कसं वाटलं. आग म्हणजे काची? हे खालून ने ना हा आगी नव्हती. हा का? ते उष्णतेने. उष्णता ना ते गोड खाल्लं ना. हा बरं मग दाजी हं? तुम्हाला स्वयंपाक नको करू? नको नको जेवलो मी. हा काय जाऊ दे पण तो आहे ना हा मेवण्या बाई हा? अगं रूपच बदलून गेलं ग. हा हा ना? बाया आज काय करू राहिली दाजी तुम्ही? अगं थांब ग मेवण्या बाई हा जाऊ दे शरीर कापसावानी मऊ झालं तो. बाया दाजी असे काय करू राहिले तुम्ही? हा अगं असं काय कर राहिले म्हणजे. आणि तुम्ही बाय मला इकडे लोटलं पान असे मोकळे बसा ना. तुम्ही म्हणता ना गरमट झाले मी एवढी चिटकून खायला बसू राहिले. अगं मोकळं बसाया वेळ आहे का. हा? हं? मी मेवणीच्या घरी आलोय. हा मग मेवणीला आंबाळी जोंबाळी मोठी आहे लहान आहे किती केलं तर. हा ते आहे म्हणा. दाजीचं काम आहे का नाही मेवणीला जेव लावायचं. हा हं? ते तुम्ही मला मग जीव लावत्या बाई दाजी. मी तुमची लहान मेवणी आहे मग? आणि तुम्ही पहिल्यापासून मला जीव लावित्या. आणि ताईचं लग्न झालं तेव्हा ते लग्नामध्ये तुम्ही मला किती भारी उंच टाचाची चप्पल घेतली. मग शांडेल हा शांडेल माथ्या. हा का? हम्म. हा ती शँडल किती भारी घेतली होती बाया. एवढी टाच होती आणि मी जेव्हा पडले आणि तेव्हा उचललं तुम्हीच ना. मला पाय मुरगाळा होता नाही हा का? हा मीच तुला उचलून नेलं नाही का तिकडं हा हा चोळायला. हा चोळायला नेलं नाही काय चोळायला? तो पाय. हा ते एका बाबाकडे नेला होता. मग बरं मी काय म्हणते दाजी मग आता ताई वाट पाहिजे ना तुमची. मेवण्या बाई हा काय चावलं ती तू. हं? काय झालं दाजी? मी ना आज नाही जाणार. तिला सांगून येईल तो बहिणीला काय मी आज काय घरी येणार नाही. मी माय मेवणीकच मुक्कामी राहील. असं म्हणले का ताई? हा मग माहित आहे काय म्हणली? काय म्हणा राधा कशी काय खुश आले का काय. हा का? हा हा मग संध्याकाळी आपण फोन करू ना. बर बर आता ना तुम्हाला सांगते दाजी मला बी ना बाई लय थकवा येले त्याच्यामुळं जराशी पडले होते. आता तेवढ्यात तुम्ही आले थोडं मला पडायचं होतं बाई. अगं मेवण्या बाई मी ना आज तो का मुक्कामीची. हा 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 काय सांगायचं तुला. बाया दाजी तुम्ही नुसतेच जवळ येते बाई. अगं जाऊ दे ऐक जरा. हा या बाई मी आता लई दिवसानं तुझ्या घरी मुक्कामी राहू राहिलो. हा तुझी बहीण आहे ना हा लई दिवस आहे ना तिनं मला करूनच दिलं नाही. हा करूनच नाही दिलं. म्हणजे काय करून नाही दिलं? तू तरी करून दे आज. म्हणजे काय करून देऊ तुम्हाला? हं? काय करून देऊ? अगं ओळखून घे. बया दाजी काय बोलू राहिले बाई तुम्ही? हा नुसतं पांचट सारखं बोलू राहिले. आता या बाई तुझी बहीण काय आणि तू काय दोघींच सारखंच आहे ना. हा करायचं करायचं नाही म्हणजे करून देत नाही. तू तरी दे नाही ना. हा तसं राहावंच नाही. लई आठवण येते लई. मग म्हणून म्हणलं आज आहे ना मेवणी कर जाऊ. हा मेवणी कोणच करून घेऊ बा असं. बया तुम्ही ना दाजी असं आडव्यात बोला त्यांना मला काही समजत नाही बाई. म्हणजे ते तुम्हाला काय करायचंय नेमकं काय ते मला उमजानाच बाई काही. असं मोकळं सांगा ना तुम्ही. म्हणजे तू करून नाही देणार. अहो तुम्हाला देईल पण नेमकं करून तुम्हाला काय लागतं मला ते तर सांगा. आता सांगितल्याशिवाय मला कसं काय कळेल? तो जर मला करून दिलं हा तर दाजी इतका खुश होऊन त्याच्या घरी उद्या जाईल. हा का? मग लई दिसा पाहून लई लई इच्छा आहे. हा कवा मेवणीच्या घरी करील जाऊन. अहो पण दाजी अशी कोणत्या गोष्टीची तुमची इच्छा झाली? बहिणी ना मला करूनच देत नाही. हा तिला म्हणलं का मला करून दे हा का निश्चय बाय अशी नाक तोंड मोडी ती. हा का? हा ना बया लाताच काय मारी ती. तुम्हाला मग मग अशी करते का ताई? अहो एक दिवस करून दे म्हणलं तर हाताला झुंबून पळाली. हा का? करूनच देत नाही हो. हा का? हा तू देते ना तो नाव द्यायला करून. हो दाजी काय बोल राहिली बाई तुम्ही? मग नाही करून देत.
अगं साडू कसा मावाला तगर झाला तो रांग्या, असा बोकाची बोका झाला, त्याची मान तर एवढी झाली. हा 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 मग ती मानवलं त्याला. हा आणि ते तुम्ही लई जवळ नका बसू बाई दाजी. दाजी हा? आणि ते तुम्ही तिकडे सारखा बाई नुसता गोराट वास येऊ राहिला. होय मी का बोकड्या बिकड्या काय मा वास सुटला. हं? आहो ते हे घामाचा घामाचं मा उन्हाळा दिवस येणारच ग वास शांता. हा हा बरं ठीक आहे. पण ते तुम्ही काय म्हणते ते मला काही कळालं नाही बाई. ते बोला बरं मोकळं. मग करून देणार आहे का नाही? अहो देईल पण तुम्ही सांगा तर खरी काय पाहिजे तुम्हाला. दाजी मोकळं सांगा लगेच तुम्हाला करून देते मी. लगेच बी लागणार. हा लगेच सांग. चाल बरं मधी हा मधी हा पण सांगा तर खरी. मला काय करून दे म्हणजे मटण बिटण तो हातचं चांगलं लागत ना. बया म्हणजे तुम्हाला मटण खायचंय का दाजी? मग तुला काय वाटलं? ते म्हणत होते का तुम्ही मागापासून हा का साडूला देतील मला नाही देत. बया मग असं मोकळं सांगायचं ना. तुम्हाला काय करायचंय संध्याकाळी मस्त मटण घेऊन येते अर्धा 1 किलो. अशी झणझणीत भाजी तुम्हाला बनविते का दाजीच्या परत तोंडाचं असं पाणी तुटलं नाही पाहिजे. दाजी असा बोट चाटीतच गेला पाहिजे घरी. हा मग ते म्हणत होतो. मग असं म्हणा तुम्ही नुसतं म्हणा करून दे आणि त्याच्यासाठी तुम्ही थांबू राहिले का? हा बर बर मग मेवणीच्या तिला काल थांबायचं राहत. मला एक मुका देते का मग? भया दाजी ग बसा. देवा ते नका बाई. दे हा? मेवणी बाई हा? आज आपण ये ना एकाच ठिकाणी झोपू बर का. भया काय बोलू राहिले आणि ते मानावर येईल तो दाजी. तुम्हाला पटत का असं बोलायला? ऐक ना जरी आला तर त्याच्या पै नाही मी बराबर तो पै एक झोपाया हा रातची हो रूम. दाजी तुम्हाला मटण खायचंय तर रातभर राहा आणि सकाळी निघून जा ताईकडं. ती ताई मटण बिटण करीत नाही म्हणून तुम्हाला खाऊशी वाटलं असेल तर मी करून घालते. पण या बाकीच्या गोष्टी नका बोलू बाई. अगं मला मूड त्वाकच आल्यावर येतो. हा मग हो दाजी आणि तुम्ही नाही तर उठा बरं. मेवणी तुम्ही उठा बरं नाही तर आणि जा बरं निघून होय, नको नको बरं दाजी तुम्ही नाही तर निघून. अगं ऐक ना नको 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 आजच्या दिवस थांबू दे. मग थांबू देतो या असं पांचट नका बोलू बाई. नाही बोलत आहोत. हा बरं मी काय म्हणते दाजी तुम्हाला मटणच खायचंय ना. मग असं करा मी संध्याकाळी आणील. हा आता आहे ना तुम्ही ना थोडस फ्रेश व्हा हा आणि थोडस ना आराम करू चाल ना. आणि मग संध्याकाळचा हा. स्वयंपाक करू. मग करू चालत मी. मग संध्याकाळी जेवण करून जा वाटलं. हा म्हणजे जेवण करा मुक्कामी थांबा आणि सकाळी जा. ऐक ना हा. मी आता राजाराणी खायले हा मग आपण ये ना दोघ जण झोपूनच घेऊ. हा दोघं जण. हा म्हणजे तू या अंग झोप मी या अंग झोपतो. हा बरं हा. बरं ते मला नुसता जांभळा येऊ राहिल्यावर दाजी. तो जांभळ्या बंद करतो तू चाल ना मधी हा मधी तर चाल. या काय करावं या ना दाजी. एका आलो. हा बरं मी काय म्हणते हा दाजी तुम्ही वरती झोपा आणि मी खाली झोपते. नाही नाही हा एक काम करू ऐक मेवण्या बाई हा तेव्हा तू या अंग झोप हा मी या अंग झोपतो. नाही हो असं कस काय दाजी. अगं अंतर आहे ना याच्यात. नका नका इड माप इड नका झोप. ऐकत जाय हा थोडस आई. नका बाई दाजी. हा? तुम्ही नुसतं लाड्या गोड्याला इथे तुम्ही ना दाजी खाली झोपा नाही तर. हा? खाली येड. हा अगं तो पै झोपला तर किती भारी झोप येईल मला. नका नका थांबा तुम्हाला मी आथरून टाकून देते. बरं दे टाकून चाल. ते कसं वाटतं दाजी. नाही तर तुम्ही वर झोपा मी खाली झोपते. अगं निदान तो बहिणीचा नवरा आहे. मग बहिणीचं नाव राही म्हणून काय झालं. मग मग काय तुम्हाला चिटकून झोपू काय मी. अगं तो जवळ जवळ झोपून घ्यायला पाहिजे मला. हा जवळ जवळ मग बसा दाजी काही नका बोलू बाई. तुमची सवय अजून गेलीच नाही बाई दाजी. दाजीची किती तो सोय करायला पाहिजे. झोपा हं? पडा इकडे दाजी. तू वर पडते का? हा वर पडते आम्ही घेते इकडे पडून वर. इकडे उस कर मग. असं करू का? हा म्हणजे मग मला घेता येईल. हा इकडे झोप. म्हणजे अगं म्हणजे मला आहे ना तुझं राशी लोळता पडली तर या अंगासारखी तुला. हा नाही नाही मी नाही पडत बाई दाजी.
तुम्हाला लई काळजी बाई. तुम्हाला ना दाजी संध्याकाळी मटण करी बर का. पोटभर जेवून जा. भुका दाजी मग. झोप झोप. झोपली वाटतं मेवणी. माझा जायचं मग आता गट्टाना वयले मेवणी आता मस्त झोपली. थोडे मोके बिके घ्यावा काही ना. आईला अशी नसती. वा वा पाहिजे गाल किती मोबी. आता आहे ना थांब. फोन आहे ना चार्जिंगला लावून घेतो. ए बाबू एकच कांडी राहिली अर्धीच. आईला थांब फोन लावून घे बोच. नाही ना शूज ऑफ झाल्यावर बायको बडबड कधी लावून घेऊ दे. शांती दाजी. बापरे दाजीला काय झालं भया. दाजीला करून बसला काय. तरी मी ना या मानवऱ्याला म्हणले ते बोर्ड नीट करून घ्यावं. ते तिकडं हे व्हायले तर काच यांचं लक्ष उठले का कंपनीत उठले कंपनीत. भया दाजीला करून बसले. आता काय करावं बाई दाजी. आता काय करू दाजी. ओ दाजी दाजी. भया करतोय म्हणजे दाजी हाय वाटतं अजून सावध. आणि चल बाई दवाखान्यात घेऊन जाते. बरं झालं बाई काही कमी जास्त झालं नाही. मी तर म्हणले दाजी बोला त्या का नाही पण हो केलं बाई इतक्यात. दाजी दाजी. भया हाय हाय थोडंफार शुद्धी आहे. जाती घेऊन मी दवाखान्यामध्ये. काय तमाशा झाला बाई. कसा करण बसला. एका शॉटमध्ये दाजी खाली उतानी चित पडले. भया एका शॉटनी दाजीचे काय हाल झाले. आता ते शॉट म्हणजे काही कमी राहतो का बाई लाईटीचा. काही काही तर लगेच वर तांगड्या करून जात्या. पण बरं झालं दाजी. दाजी तर अजून आहे बाई. दाजी ओ दाजी उठा ना उठा ना दवाखान्यात जाऊ उठा. भया काय ती माई बहीण म्हणून मानावरा तो घरी आला काय झालं हे. दाजी तुम्ही घालू नका. पाणी देऊ का तुम्हाला. तुम्हाला काही होत नाही ना आता. दवाखान्यात येतो ना. चला दवाखान्यात. ते तुम्हाला लाईटीचा शॉट लागला ते शॉटमुळे असं राहिलं. बरं झालं गेले नाही. चला दवाखान्यात चला.